नमस्कार, सुहानीच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नारळी डोसा। चवीला तर अप्रतिम लागतो हा डोसा। कांदा पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर नारळी डोसा नक्की करून बघा। लहान मुलांना टिफिनमधून सुद्धा दिलात तरी सुद्धा छान लागतो हा डोसा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका भांड्यामध्ये 3 वाटी रेशनिंगचे तांदूळ घेते। तुम्ही तुमच्या घरचे कोणतेही तांदूळ घेतलात तरी सुद्धा चालणार आहे। यामध्ये पाणी घालून व्यवस्थित चोलून हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच मेथीदाणे घालून घेते। पाणी घालून असेच आपल्याला 7 ते 8 तास भिजत ठेवायचे आहेत। मेथीदाणे यामध्ये जरूर घालायचे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं फॉर्मेट होतं। 7 ते 8 तासानंतर तांदूळ आपला छान असा भिजलेला आहे। इथे हाताने दाखवते कट करून, तर थोडासा असा तांदूळ कट होत आहे। सर्व पाणी काढून टाकायचं त्यातले आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ काढून घेतलेले आहेत। 1 वाटी खवलेलं ओलं खोबरं घेतलेले आहे, त्यातले थोडेसे हे खोबरे घालून घेतलेले आहे। आणि यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत, तर पोहे अर्धी वाटी मी व्यवस्थित असे भिजवून घेतलेले आहेत आणि ते त्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। छान बारीक वाटून घ्यायचं म्हणजे आपले डोसे छान असे तयार होतात। एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेते। दुसरी बॅच सुद्धा अशाच पद्धतीने इथे मी वाटून घेतलेली आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ। आपल्याला एकाच डिरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये हवेची पोकळी तयार होते आणि आपलं बॅटर व्यवस्थित असं फॉर्मेट व्हायला मदत होते। आता मिक्स करून झाल्यानंतर, एकजीव करून झाल्यानंतर हे असेच झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे फॉर्मेट होण्यासाठी ठेवायचं आहे। उबदार ठिकाणी जरी ठेवलात तरी सुद्धा चालणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वात प्रथम आपल्याला चटणी तयार करायची आहे, तर त्यासाठी अर्धी वाटी खवलेलं खोबरं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर, 7 ते 8 पुदिन्याची पाने, 3 हिरवी मिरची, 1 चम्मच फुटाण्याची डाळ, पाव चम्मच जिरे, चवीनुसार मीठ घालून घेते। अर्धा लिंबाचा रस घालायचा म्हणजे आपली चटणी आहे ती हिरवीगार राहते। थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे। एका भांड्यामध्ये काढून घेते। फोडणी द्यायची आहे, तर फोडणी पात्रामध्ये 2 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। पाव चम्मच मोहरी घालून घ्यायची, पाव चम्मच जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्याची 7 ते 8 पाने घालून ही खमंग फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे। चटणी आपली इथे तयार झालेली आहे। आता आपण बॅटरकडे वळूया। इथे पाहताय मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। छान असं फॉर्मेट झालेलं आहे हे बॅटर। पळीच्या साहाय्याने इथे मी दाखवते तुम्हाला बॅटर मस्त असं फॉर्मेट झालेलं आहे। इथे पाहताय। फ्रेंड्स, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। आता हे बॅटर व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने एकजीव करायचं, त्यातली जाळी आपल्याला मोडायची नाही आहे। यातले जेवढे लागेल तेवढेच बॅटर इथे मी काढून घेते एका भांड्यामध्ये आणि बाकीचे बॅटर तसेच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे फ्रीजमध्ये। चवीनुसार मीठ घालून घेते आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे अर्धा पेला यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी घातल्यानंतर परतला एकजीव करून घ्यायचं पळीच्या साहाय्याने। इथे
आपलं पीठ व्यवस्थित असे तयार झालेलं आहे. तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. आता तव्यावरती 1 ते 1.5 पळी बॅटर घालून घ्यायचं आणि गोल गोल करत करत डोसा व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी पहिला डोसा कुरकुरीत बनवणार आहे. 1 चम्मच तेल घालून घेते. आमच्या घरी कुरकुरीत डोसा खाल्ला जातो, त्यामुळे इथे मी पहिला डोसा कुरकुरीत बनवणार आहे. तवा मोठा असल्यामुळे असं फिरवून फिरवून छान असा डोसा शेकून घ्यायचा आहे. इथे मस्त असा शेकलेला आहे आपला डोसा. इथे मी काढून घेते डोसा. इथे पाहताय मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे या डोशाला. आता हा डोसा प्लेटमध्ये इथे मी काढून घेते. रंग बघताय मस्त असा आलेला आहे. दुसरा डोसा घालण्यापूर्वी तव्यावरती पहिले थोडंसं पाणी मारायचं आणि कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून काढायचं आहे पाणी सर्व. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि 1 ते 1.5 पळी बॅटर घालून घ्यायचं आणि गोल गोल करत डोसा घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इथे मी आपला नॉर्मल डोसा असतो तोच इथे मी तयार करणार आहे. दुसरा हा डोसा 1 चम्मच तेल घालून घेते. गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि व्यवस्थित आपला हा डोसा शेकून घ्यायचा आहे. इथे आपला डोसा छान असा तयार झालेला आहे. आता तिसरा डोसा घालण्यापूर्वी सुद्धा आपल्याला पाणी मारायचं आहे तव्यावरती आणि नंतर कापडाने पुसून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 पळी इथे घालून घेते आणि इथे मी स्पंज डोसा बनवून घेते. छान अशी जाळी आलेली आहे डोशाला. जास्त स्प्रेड करायचा नाही हा डोसा. 1 ते 2 चम्मच तेल घालून घेते आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी 2 सेकंदासाठी आणि इथे आपला स्पंज डोसा तयार झालेला आहे. इथे मी 2 ते 3 डोसे तयार करून घेतलेले आहेत. मुलांच्या टिफिनमधून सुद्धा हे डोसे बनवून देऊ शकता. नारळी डोसा अप्रतिम चवीला होतो हा. चटणीसोबत हा डोसा खाऊ शकता. चवीला तर भन्नाट लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.